नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. वैष्णवी हगवणे पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकुम हे तिचं सासर होतं. दर वाढदिवसाला ती आपल्या माहेरी जायची. 2023 मध्ये तर लग्न झालं होतं. खरं तर काल तिचा वाढदिवस होता. आज जर वैष्णवी असती तर 23 वर्षांची झाली असती आणि तिचा वाढदिवस साजरा केला असता, असं तिचे वडील आनंद कसपटे यांनी सांगितलं आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू आले. तिला मिसळ खूप आवडायची, म्हणून तिच्या प्रतिमेसमोर मिसळ ठेवून तिला श्रद्धांजली देखील या कुटुंबानं वाहिली. तिच्या आठवणी इतक्या ताज्या झाल्या की जणू काही ती जर आज असती तर तो आनंद वेगळाच असता. याच वैष्णवीला आज त्यांच्या परिवारातून जाऊन 2 महिने झाले. हे जग सोडलं त्याला 2 महिने झाले. या 2 महिन्यांमध्ये या कसपटे कुटुंबावर म्हणजे वैष्णवीच्या माहेरच्यांवर काय दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांनाच माहिती. अगदी अलीकडेच म्हणजे तिच्या वाढदिवसाच्या आधी 4 दिवसांपूर्वीच या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी कोर्टात 1670 पानांचं 11 आरोपींविरुद्ध आरोपपत्र देखील दाखल केलंय. सरकारची बाजू मांडण्यासाठी निष्णात वकील उज्ज्वला पवार यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. आता या 11 पैकी हगवणे कुटुंब आणि त्यांचा निकटवर्तीय असे 6 जण कारागृहात आहेत, तर उरलेले 5 जण जामिनावर आहेत. पण याच प्रकरणावर एक धक्कादायक अपडेट आता समोर आली आहे आणि ती अपडेट म्हणजेच माझाच लाईव्ह आहे. आपल्याला आठवत असेल, या संपूर्ण प्रकरणात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं नाव वेळोवेळी चर्चेत आलं आणि ते नाव म्हणजे तत्कालीन कारागृह पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर. महिला बाल कल्याण समितीचा अहवाल विधानसभेत सादर झाला आणि त्यातून धक्कादायक माहिती उघड झाली. ती माहिती या जालिंदर सुपेकरांविषयी आहे. ती माहिती या जालिंदर सुपेकरांच्या पत्नीविषयी आहे आणि त्यावरच माझं लाईव्ह आहे. कालच वैष्णवीचा वाढदिवस होता. सुपेकर मामा मामीला सह आरोपी करा, महिला बाल कल्याण समितीचा अहवाल. काय सांगतोय हा अहवाल? या अहवालात नेमकं काय म्हटलंय हेच मी आता तुमच्याशी शेअर करणार आहे. खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये सुपेकरांचं नाव अगदी सुरुवातीपासून यायला सुरुवात झाली. हे नाव जसजसं पुढे गेलं तसतसं सुपेकरांकडून देखील खुलासे यायला लागले. अगदी सुरुवातीला जालिंदर सुपेकर या शशांक आणि सुशील आणि ती करिश्मा यांचे मामा म्हणून नाव पुढे आलं. नंतर सुपेकरांकडून असं सांगितलं गेलं की मी दूरचा नातेवाईक आहे, म्हणजेच दूरचे मामा. आता या दोघांची नावं पुढे आल्यानंतर अर्थातच सुपेकरांनी या संपूर्ण तपासादरम्यान हस्तक्षेप केल्याचा ठपका या महिला बाल कल्याण समितीच्या अहवालात म्हटला गेलेला आहे. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये जालिंदर सुपेकर आणि त्यांची पत्नी या दोघांना चौकशीसाठी बोलवा, चौकशी करा आणि ते दोषी आढळले तर त्यांना सह आरोपी करा असं स्पष्ट निरीक्षण या प्रकरणामध्ये महिला बाल कल्याण समितीच्या अहवालातल्या शिफारशीत म्हटलेलं आहे. जालिंदर सुपेकर यांनी अगदी हात वर केले होते, मी तर दूरचा नातेवाईक, माझा काय संबंध.
त्यावर अजित पवारांनी देखील स्पष्टपणे म्हटलं होतं, जर सुपेकर यामध्ये कुठे अडकले असतील आणि जर कुठे या तपासादरम्यान त्यांचा फोन किंवा संबंध आला तर कारवाई होईल. नंतर सुपेकरांचं डिमोशन झालं. त्यांचं जे मुख्य पद होतं त्याच्याकडून त्यांच्याकडनं काही बाकीची कारागृहाची जी काही जबाबदारी होती ती देखील काढण्यात आली. नंतर एक मध्येच वेगळी टूम आली, वैष्णवी हगवणे. याच्या आधी होती वैष्णवी कसपटे. आता लग्नाच्या दिवशी जो रुखवत मांडला जातो तो रुखवत आपल्या मुलीची पाठवणी करण्यासाठी तिच्यासोबत एक माहेरची आठवण म्हणून माहेरचे लोक रुखवत तयार करून देतात. पण या प्रकरणात झालं उलटच. या प्रकरणात वैष्णवी हगवण्याची होणारी नणंद म्हणजे करिश्मा हगवणे, तिने असा काही करिश्मा करून दाखवला की तुम्ही रुखवत तयार करू नका, आमची मामी रुखवत तयार करून देईल, तुम्ही फक्त रुखवताचे पैसे द्या. आता आनंद कसपटेंनी मध्ये म्हणजे वैष्णवीच्या वडिलांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये आणि अंजली दमानिया यांनी जे एक्स वर पोस्ट केली होती त्यामध्ये स्पष्ट नोंद आहे की कसं ट्रान्झॅक्शन त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सुपेकर मामींच्या खात्यात कसे पैसे गेले. त्यामुळं या प्रकरणात सुपेकर मामी या देखील दोषी आहेत आणि त्यांना सहआरोपी करा अशी देखील शिफारस या समितीने केलेली आहे. राहिली गोष्ट या ठिकाणी आता सुपेकरांविषयीची. खरं तर समितीनं या ठिकाणी जे ठपका ठेवलेला आहे त्यामध्ये सुपेकरांविषयी काय विशेष म्हटलंय ते पहिल्यांदा क्लिअर करतो. या अहवालात म्हणजेच आमदार मोनिका राजळे या समितीच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सोबत 16 जण या समितीचे सदस्य आहेत. काल शुक्रवारी त्यांनी या प्रकरणी विधानसभेत अहवाल सादर केला. यामध्ये वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या तपासामध्ये अनेक त्रुटी उणीवा असल्याचं या समितीनं निदर्शनास आणून दिलंय. सकृत दर्शनी जरी ही आत्महत्या वाटत असली तरी हे प्रकरण कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार आणि हुंडाबळीचं प्रकरण आहे असं स्पष्टपणे यामध्ये नमूद केलं आणि त्या दिशेनंच याचा तपास व्हायला हवा असं देखील म्हटलेलं आहे. आता सुपेकरांबद्दल काय म्हटलंय? सुपेकरांची चौकशी करून त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांना निलंबित कराया आणि सहआरोपी करून त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा. सुपेकर यांचा सहभाग आणि हस्तक्षेप समोर आल्यानं या प्रकरणाच्या तपासातून सुपेकर यांना दूर ठेवण्याचा सल्ला देखील सूचना देखील या समितीने दिली आहे. खरं तर वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केल्यानंतर काही धक्कादायक खुलासे होत गेले. यामध्ये पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांची एक ध्वनिफीत मध्ये माध्यमांमध्ये व्हायरल झाली होती. त्याविषयीचं निरीक्षण देखील या ठिकाणी समितीने नोंदवलेलं आहे. सुपेकर यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग स्पष्ट दिसत असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई का केली नाही हे अत्यंत गंभीर असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलंय. खरं तर या प्रकरणामध्ये त्यांची पत्नी म्हणजे या बहीण भावांची मामी त्यांच्या पत्नीच्या खात्यात रुखवताच्या निमित्तानं हुंड्याचे पैसे हस्तांतरित झाल्याचं दिसून येत असल्यानं त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करण्याची शिफारस या ठिकाणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता सुपेकर मामा मामींची अडचण वाढली आहे. सुपेकरांवर कारवाई का केली गेली नाही यासाठी देखील पोलिसांवर समितीनं या ठिकाणी गंभीर ठपका ठेवलेला आहे. खरं तर या ठिकाणी पोलिसांकडे अहवाल मागून सुद्धा त्यांना तो दिलेला नाही अशी देखील नोंद या अहवालात करण्यात आली. पोलिसांनी देखील दुर्लक्ष केल्यानं वैष्णवीची आत्महत्या झाली असं देखील या अहवालात म्हटलंय.
मयुरी हगवणे जी वैष्णवीची जाऊ होती, म्हणजे थोरली जाव, म्हणजे या घराची थोरली सून हगवणे कुटुंबाची, त्यांनाही मारहाण, छळ, विनयभंग, मारून टाकण्याची धमकी दिल्याचं समोर आलं होतं. याबाबत पोलिसांकडे तिनं वेळोवेळी तक्रारी दिल्या, पण पोलिसांनी त्यावर ठोस कारवाई केली नाही. मयुरी हगवणे यांच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली गेली असती तर वैष्णवीचा मृत्यू टाळता आला असता. सुपेकर यांचा या प्रकरणात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असताना देखील या ठिकाणी पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळं या ठिकाणी पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि पोलीस महासंचालक दर्जाचे वरिष्ठ अधिकारी समितीच्या बैठकीला हजर असून सुद्धा समितीला कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. याची देखील आता हे का दिरंगाई करण्यात आली हे देखील कळवावं असं देखील समितीनं म्हटलेलं आहे. हुंडा घेतलाय याचे सबळ पुरावे या ठिकाणी उपलब्ध आहेत असं देखील समितीनं म्हटलंय. वैष्णवी हगवणे यांना पती म्हणजे शशांक, सासरच्या लोकांकडून अमानुष मारहाण, छळ, जाच होत असल्याचं आणि हुंड्याच्या माध्यमातून ब्रँडेड गाडी, चांदीची भांडी, 51 तोळ सोनं, रोकड, विविध वस्तू घेतल्याचं या ठिकाणी आढळून आलेलं आहे. या प्रकरणाचा तपास तातडीनं पूर्ण करून आरोपी आणि सहआरोपी पुराव्या अभावी सुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशी सूचना देखील करण्यात आली. आता कुटुंबाबाबत काही निरीक्षण आणि सूचना देखील दिलेल्या आहेत. हगवणे कुटुंबातील दोन्ही सुनांचा कौटुंबिक हिंसाचार झाला. हुंड्यासाठी छळाला सामोरं जावं लागलं. मयुरी हगवणे प्रकरणाची वेळेत दखल घेतली असती तर कदाचित वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण टाळता आलं असतं. मयुरी हगवणेच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी असं देखील या अहवालात म्हटलंय. वैष्णवीच्या मुलाचा ताबा तिच्या वडिलांकडेच ठेवावा, म्हणजेच तिच्या आई वडिलांकडे, म्हणजे वैष्णवीच्या आई वडिलांकडे वैष्णवीच्या मुलाचा ताबा ठेवा असं म्हटलेलं आहे. महिला व बालकल्याण विभागानं यासाठी कायदेशीर कारवाई करावी. समितीनं आणखी काही अन्य शिफारसी केलेल्या आहेत. वैष्णवीच्या मुलाचा ताबा कायमस्वरूपी वैष्णवीच्या आई वडिलांकडे द्या. गंभीर तक्रार असूनही पोलिसांनी फक्त काउन्सिलिंग आणि समज आणि मध्यस्थी याच्याकडे काही केलं नाही. राज्य महिला आयोगाला तपासाचा आणि न्यायालयीन अधिकार देण्यात यावा. आयोगावर महिला IAS अधिकाऱ्याची सचिव म्हणून नेमणूक करण्यात यावी. राज्य महिला आयोगाचा 35 पदांचा आकृतीबंध 45 पदांचा करावा आणि समुपदेशकांसह मानसोपचार तज्ञ देखील उपलब्ध करून द्यावा असं स्पष्टपणे या ठिकाणी या अहवालात म्हटलेलं आहे. याचाच अर्थ सुपेकर मामा मामींच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. एक तर रुखवतासाठी पैसे घेतले, हुंड्यासाठी पैसे घेतलेले आहेत, हुंड्याच्या माध्यमातून पैसे घेतलेले आहेत, रुखवताच्या माध्यमातून हुंड्याचे पैसे, हे प्रत्यक्ष समितीने म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांना सहआरोपी करण्यात यावा अशी शिफारस केली आहे. तिकडे तपासात सुपेकरने हस्तक्षेप केल्याचा देखील ठपका ठेवण्यात आलाय. त्यामुळे त्यांची देखील चौकशी करावी. जर दोष आढळले तर निलंबित करून गुन्हा दाखल करावा आणि सहआरोपी करण्यात यावं असं देखील म्हटलंय. आता पुन्हा येतो त्याच मूळ मुद्द्यावर. काल वैष्णवीचा वाढदिवस. जर आज ती जिवंत असती तर ती 23 वर्षांची असती आणि तिचा वाढदिवस देखील साजरा झाला असता. दरवेळी ती माहेरी जायची, पण आज म्हणजे काल तिच्या घरच्यांनी तिला मिसळ खूप आवडायची म्हणून त्या आठवणीसाठी तिच्या फोटो समोर तिला आवडणारी मिसळ ठेवण्यात आली आणि कुटुंबियानं तिला श्रद्धांजली वाहिली. खरं तर या प्रकरणाची जेव्हा सुनावणी सुरू झाली न्यायालयामध्ये, म्हणजे जेव्हा आरोपींना PCMC हा प्रकार सुरू झाला होता, PCR MCR, त्यावेळी आरोपीच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्येची होती असं म्हटलं होतं. त्यावर अख्ख्या महाराष्ट्रात गदारोळ झाला होता. अख्ख्या महाराष्ट्रानं या वकिलांवर खरं म्हणजे टीकेची झोड उठवली होती. अलीकडेच 14 जुलै रोजी म्हणजे वैष्णवीच्या वाढदिवसाच्या 4 दिवस आधी या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आलिया बागल यांच्या कोर्टामध्ये 11 आरोपींविरुद्ध तब्बल 1670 पानांचं आरोपपत्र दाखल केलंय
आणि आता या प्रकरणात सरकारची बाजू मांडण्यासाठी उज्ज्वला पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या 11 जणांमध्ये वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, दीर सुशील हगवणे या सासरच्या 5 जणांचा समावेश आहे। आता त्यांचा निकटवर्तीय जो कर्वेनगरला राहतो, हे राहतात बुकुम, हा राहतो कर्वेनगर, निलेश चव्हाण, याच्यावर देखील आरोपपत्र ठेवण्यात आलंय। आणि उरलेले 5 जण ज्यांनी या बाप लेकांना म्हणजे राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेला पळताना इकडे तिकडे लपवण्यासाठी मदत केली होती, त्यामध्ये कोण आहेत? कर्नाटकच्या माजी मंत्र्यांचा मुलगा प्रीतमवीर कुमार पाटील, मोहन उर्फ बंडू उत्तमराव भेगडे, लक्ष्मण फाटक, अमोल विजय जाधव आणि राहुल दशरथ जाधव, हे 6 जण आहेत। यातले 5 जण जामिनावर बाहेर आहेत, म्हणजे जे आता मी नावं घेतली ज्यांनी मदत केली या दोघांना, आणि कुटुंबातले 5 जण आणि तो निलेश चव्हाण, हे 6 जण आता कारागृहात आहेत। खरं तर आपल्याला आठवतंय सुरुवातीला वैष्णवीनं आत्महत्या केली असं सांगितलं गेलं, पण नंतर जेव्हा तिचा तो रिपोर्ट आला म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट, त्यामध्ये तिच्या शरीरावर व्रण आढळल्याचं तिच्या पालकांना त्या ठिकाणी दिसून आलं आणि मग त्यांनी वैष्णवीची हत्या झाल्याचा आरोप केला। त्यामुळं ही आत्महत्या नसून हा हुंडाबळीचा प्रकार आहे असा मुद्दा उपस्थित झाला। एकतर शशांक हगवणे आणि वैष्णवी यांचा 28 एप्रिल 2023 रोजी विवाह झाला होता, पण त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी सासरच्या लोकांनी तिचा वारंवार छळ करायला सुरुवात केली। जी वैष्णवीच्या वडिलांनी तक्रार दिलेली आहे म्हणजे अनिल कसपटे यांनी, त्या तक्रारीत काय म्हटलंय? लग्नाच्या वेळी 51 तोळ सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी आणि त्यांनी जे कार्यालय सुचवलं होतं मंगल कार्यालय, त्याच कार्यालयात लग्न लावून देण्याचं मान्य करण्यात आलं आणि मग लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासूनच तिचा छळ करायला सुरुवात झाली। 4 ते 5 महिन्यांनंतर वैष्णवीला सासू लता हगवणे हिनं चांदीच्या भांड्यांची मागणी केली, ती दिली नाहीत म्हणून देखील तिला त्रास द्यायला सुरुवात केली। नंतर वैष्णवी ही गर्भवती असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यात आली। 27 नोव्हेंबर 2023 मध्ये वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केला। उपचारानंतर ती पुन्हा सासरी राहायला गेली। मात्र 15 दिवसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणेनं जमीन खरेदी करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली। आता ही रक्कम सुद्धा आम्ही देऊ न शकल्यानं पुन्हा वैष्णवीला त्रास द्यायला सुरुवात झाली। तुला फुकट पोसणार का? तुझ्या खानदानाचा काटा काढतो अशी धमकी या कसपटे कुटुंबाला देण्यात आली। यानंतर तिला मारहाण करून पुन्हा माहेरी सोडण्यात आलं। नंतर मार्च 2025 मध्ये वैष्णवीची नणंद आणि सासू यांनी तिला मारहाण केली, तिच्या अंगावर थुंकले आणि तिला पुन्हा माहेरी पाठवण्यात आलं। 5 मे 2025 रोजी वैष्णवी तिच्या चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी आली होती, तेव्हा जावयाला म्हणजे या शशांकला पोशाख आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली। यातला पोशाख फेकून तो निघून गेला आणि वैष्णवीला माहेरी थांबू द्यायलाही नकार दिला। 16 मे रोजी वैष्णवीच्या नातलगांना फोन करून तिला माहेरी न्यायला सांगा असं या शशांकनं कळवलं आणि नंतर त्याच संध्याकाळी नातलगांना फोन करून वैष्णवीनं आत्महत्या केल्याचं सांगत रुग्णालयात येण्यासाठी, हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी सांगितलं। आता तिचा जेव्हा जो शवविच्छेदन अहवाल आला, त्या अहवालात तिच्या शरीरावर धारदार वस्तूनं वार केल्याच्या खुणा आणि अनेक जखमा आढळून आल्या। या घटनेनंतर राजेंद्र हगवणे आणि त्याचा पोरगा सुशील हगवणे म्हणजे तिचा दीर, हे दोघं फरार झाले। तर इकडं वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि सून करिश्मा यांना अटक झाली। अटक झाल्यानंतर शशांकला जी फॉर्च्युनर दिली होती ती गाडी देखील जप्त करण्यात आली। सोन्याच्या दागिन्यांसंदर्भात कोणते व्यवहार करू नयेत असं पत्र देखील पोलिसांनी बँकेला दिलं। दरम्यान फरार असलेला राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे या दोघांनाही नंतर 7-8 दिवसांनी अटक करण्यात आली। यानंतर एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातून फॉर्च्युनरची किल्ली शशांकला दिली गेल्याचा तो व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणानंतर मग विरोधी पक्षांनी कडक कारवाईची मागणी केली। नंतर मात्र अजितदादांनी या संपूर्ण प्रकरणात राष्ट्रवादी मुळशी तालुक्याचा अध्यक्ष म्हणून ज्या पदावर या राजेंद्र हगवणेला नेमण्यात आलं होतं
त्या पदावरूनच नव्हे तर पक्षातूनच अजितदादांनी त्याची हकालपट्टी करून टाकली. आता या प्रकरणात नंतर एक ट्विस्ट आला. वैष्णवीचं जे बाळ आहे ते बाळ तिच्यासोबत नव्हतं, तिच्या घरच्यांसोबत नव्हतं, तर भलत्याच माणसाकडे होतं. त्याचं नाव होतं निलेश चव्हाण. आता ते बाळ आणायला वैष्णवीच्या माहेरचे गेल्यानंतर त्यांना पिस्तुलाचा दाग दाखवून या निलेश चव्हाण त्यांना घराबाहेर हुसकावून लावलं. नंतर ते बाळ सुदैवानं एका व्यक्तीकडून या कसपटे कुटुंबियांकडे आलं. नंतर राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली. शेवटी महिला व बाल कल्याण समितीने निर्णय दिला की हे बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडेच राहील म्हणून. आता या निलेश चव्हाणला या सगळ्या गोष्टीनंतर त्याने इथून पळ काढला. शेवटी भारत नेपाळ बॉर्डरवर त्याला अटक करण्यात आली. आता तो देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये आत आहे. म्हणजे हा एक आणि ही सासरचे 5 असे 6 जण कारागृहात आहेत, तर उरलेले 5 जामिनावर आहेत. 22 जुलै रोजी या निलेश चव्हाणच्या जामिनावर सुनावणी होणार आहे, निकाल येणार आहे. एकीकडे आरोपपत्र दाखल झालंय, दुसरीकडे एकच आरोपी राहिलाय जो आता त्याच्या अर्जावर सुनावणी आहे. त्यामुळे लवकरात लवकर आता ही केस 100% कोर्टात येईल आणि स्टँड झाल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर निश्चितपणेच युक्तिवाद सुरू होतील. सरकारतर्फे उज्ज्वला पवार यांची ऑलरेडी नियुक्ती झालेली आहेच. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता नेमकं काय होणार आहे? जिचा वाढदिवस अगदी काल होता, तिच्याच मृत्यूला आता 2 महिने पूर्ण झाले. जिथं वाढदिवस साजरा करायचा आहे 2 महिन्यांनंतर आता आपण पाहिलं तर तिनं मृत्यूला कवटाळलं आणि त्याच दरम्यान तिचा वाढदिवस देखील आला. त्यामुळे आता मुळात वैष्णवी तर गेली, पण वैष्णवीला न्याय देण्यासाठी सरकारतर्फे भक्कम बाजू मांडून या सगळ्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करणं आणि या सगळ्या प्रकरणात ज्यांनी तपासात हस्तक्षेप केलाय, ज्यांनी हुंड्याच्या माध्यमातून, रुखवतीच्या माध्यमातून पैसे घेतलेत, असे हे सुपेकर मामा मामी यांना देखील सहआरोपी करावं. कारण की महिला बाल कल्याण समितीनं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या प्रकरणातले आरोपी किंवा सहआरोपी कोणीही सुटू नयेत, यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, याची दक्षता घेण्यात यावी, असं देखील बाल कल्याण समितीनं सुचवलेलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सुनावणी दरम्यान नेमकं काय होणार आहे, वैष्णवीला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळणार का, यासाठी सरकार काय प्रयत्न करणार आहे, पोलीस काय प्रयत्न करणार आहेत, हे आता येणारा काळच ठरवेल. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.